सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. प्रथमतः मी परमेश्वराचे आभार मानतो की परमेश्वराने ही संधी मला दिली. तसंच पाळक साहेबांचे, पंचमंडळाचे आणि मंडळीचे देखील आभार मानतो की खरोखर परमेश्वराच्या वचनाबद्दल मार्गदर्शन करण्याची आणि स्वतः त्या ठिकाणी समजून घेण्याची आणि मंडळीला देखील समजून सांगण्याची संधी परमेश्वराने या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली. त्या सर्व दयेबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. प्रियांनो, आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की आजचा हा जो दिवस आहे किंवा हा जो महिना आहे तो आपण आलाबासराचा महिना म्हणून साजरा करत आहोत. आणि या महिन्यामध्ये जे काही अर्पण आपण गोळा करत आहोत ते आलाबासरा अर्पण गोळा करून आपण मंडळीच्या वाढीसाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी आणि ज्या ठिकाणी चर्चेस नाही आहे त्या ठिकाणी बांधण्यासाठी त्याचा उपयोग आणि विनियोग करणार आहोत प्रियांनो. आणि यासाठीच परमेश्वराने जे वचन आपल्याला सर्वांना दिलेलं आहे ते वचन आपण यावेळेस वाचलेलं आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 1 ते 8पर्यंत आपण आज या ठिकाणी वाचलेलं आहे की बेथानी येथे मरियेने येशूचा केलेला तैलाभंग. ही घटना जर आपण पवित्र शास्त्रात पाहिली प्रियांनो तर आपल्याला दिसून येईल की सर्व पवित्र शास्त्रामध्ये जे 4 शुभवर्तमान आहेत त्या 4ही शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तैलाभंग केलेला आहे ही घटना आपल्याला वाचायला मिळते. परंतु या 4ही घटनेमध्ये थोडासा फरक आहे. आपण जर मत्तय आणि मार्क या शुभवर्तमानामधील ही घटना जर वाचायचा प्रयत्न केला, मत्तय 26 1 ते 13मध्ये देखील ही घटना लिहिलेली आहे. आणि मार्कचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 3 ते 9 या शास्त्र भागांमध्ये देखील ही घटना लिहिलेली आहे. आणि त्या घटनेमध्ये आणि योहानाच्या घटनेमध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण मत्तय आणि मार्कच्या शुभवर्तमानामध्ये जर ही घटना आपल्याला पाहिली तर आपल्याला दिसतं त्या ठिकाणी की त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त बेथानी या ठिकाणी आहे आणि शिमोन नावाचा एक त्या ठिकाणी कुष्ठरोगी होता की ज्या कुष्ठरोग्याला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं त्याच्या घरी ही घटना घडलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु मत्तय आणि मार्कमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की कोणी एक स्त्री त्या ठिकाणी आली आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती तेल ओतलेलं आहे, शुद्ध जटामासी तेल ओतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असं पाहायला मिळतं की शिष्यांनी ओरड केली की ह्या तेलाचा अशा नाश का, हे तेल गरिबांना विकून पुष्कळ पैसे आले असते आणि ते गरिबांना आपण वाटले असते, गरिबांना मदत केली असती. त्या ठिकाणी कुणाचीही नावं देण्यात आलेली नाही आहेत प्रियांनो. जर बारकाईने त्या ठिकाणचा वचनाचा जर आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर कुणाचीही नावं दिलेली नाही. त्या स्त्रीचं नाव दिलेलं नाही. त्याच्यानंतर कोणी ती ओरड केली त्याचं देखील नाव दिलेलं नाही. फक्त ती त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे एका शिष्याने असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु आपण ज्यावेळेस योहानाचा शुभवर्तमान वाचतो आणि योहानामध्ये घडलेली ती घटना जर आपण वाचायचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसून येतं की योहान मात्र त्या ठिकाणी प्रत्येक नाव त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करून सांगत आहे की ती स्त्री दृष्टिकुष्टी कोणीही नसून ती मरिया होती. आणि ती मरिया कोण होती तर मार्था आणि मरिया जो लाजरस ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलेलं होतं त्याची ती बहीण होती. आणि त्या ठिकाणी आपण आणखीन पुढे जर वाचायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो जो तक्रार करणारा, जो नाराजी व्यक्त करणारा शिष्य होता तर तो देखील कोण होता तर तो होता यहूदा इस्करियोत नावाचा शिष्य होता असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याचशा वेळेस लोकांमध्ये हा गैरसमज, ख्रिस्ती लोकांमध्ये आपण ज्यावेळेस बरेचसे लोक म्हणतात की बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेख लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी एकच घटना आहे पण ती वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेली आहे त्याच्यामुळे बायबलमध्ये तफावत आहे. परंतु या त्या ठिकाणी तफावत कुठलीही नाही आहे. आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर मत्तय आणि मार्कचं शुभवर्तमान हे खूप पहिलं त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं होतं. आणि त्यामुळे असं आपल्याला वाटू शकतं की त्या ठिकाणी मत्तय आणि मार्कने कोणाची नावं त्या ठिकाणी लिहिलेली नाही आहेत. परंतु योहानाचं शुभवर्तमान हे फार नंतरच्या काळात लिहिण्यात आलं आणि योहान त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी नावं देखील देत आहे की कोणी त्या ठिकाणी केलं, कोण ती स्त्री होती आणि कोण तो शिष्य होता की जो त्या ठिकाणी त्याने त्यावरती नाराजी व्यक्त केली. आणि आपल्याला तिसरी एक घटना त्या ठिकाणी पाहायला मिळते की लूकमध्ये देखील एक घटना आहे. लूकमध्ये जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर लूक याचा 7वा अध्याय आणि वचन 37 ते 39 या शास्त्रभागांमध्ये जर आपण वाचलं तर त्याही ठिकाणी एक घटना लिहिलेली आहे की त्याही ठिकाणी एक स्त्री त्या ठिकाणी आली आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाला त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की पायाला ते तेल लावलं. अशी त्या ठिकाणी वेगवेगळी तफावत आहे. परंतु ही घटना अत्यंत वेगळी आहे.
या हे जे 3 घटना आपण ज्या पाहिल्या, मत्तय, मार्क आणि योहान, या 3 घटना एकाच ठिकाणी घडलेल्या आहेत, एकाच घरामध्ये घडलेल्या आहेत. परंतु लूकमध्ये घडलेली घटना ही अत्यंत वेगळी आहे. कारण की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यावेळेस तो गालिलिया प्रदेशामध्ये होता आणि त्या ठिकाणी तो एका परुषाच्या घरी होता असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्या परुषाच्या घरी असताना एक पापी स्त्री त्या ठिकाणी आली आणि तिने येशूच्या चरणांना तेल लावलेलं आहे असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे की येशूचा तैलभंग झालेला आहे. ही तिन्ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण पाहूया की लूकची घटना अत्यंत वेगळी आहे. लूकची घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताचा हा त्याच्या सेवा कार्याचा अगदी सुरुवातीचाच भाग होता. सुरुवातीचेच त्या ठिकाणी त्याचे काही वर्ष होते आणि त्या काळामध्येच ती घटना त्याच्याबरोबर घडली. परंतु ही जी घटना घडली, बेथानी या ठिकाणी जी घटना घडली, ज्या ठिकाणी त्याला तैलभंग करण्यात आला, त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या सेवा कार्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये होता. वलांडणाचे ते दिवस होते, वलांडणाचा तो महिना होता. त्या ठिकाणी अगदी वलांडणाला 6 दिवस त्या ठिकाणी उरलेले होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा काही दिवसानंतरच वधस्तंभावरती मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त वलांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीत होता. आपल्याला माहीत आहे की वलांडणाच्या काळामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती चढवण्यात आलं आणि त्याच्या आधी 6 दिवस तो बेथानी या ठिकाणी होता. आणि 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्त बेथानी या ठिकाणी जो एक शिमोन जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरी त्या ठिकाणी होता. आणि अर्थातच आपल्याला या ठिकाणी समजून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं कुष्ठ बरं केलेलं आहे, त्याला त्या ठिकाणी निरोगी केलेलं आहे, त्याला शुद्ध केलेलं आहे आणि त्यामुळेच आनंदाने त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरी जेवाव्यास बोलावलेलं आहे. आणखीन एक घटना या गोष्टीच्या आधी घडलेली आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने मृत लाजराला जिवंत केलेला आहे. जो मरिया आणि मार्था यांचा भाऊ होता, तो त्या ठिकाणी मेलेला होता, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलेला आहे आणि तो देखील त्या जेवणामुळे सहभागी झालेला आहे, तो देखील त्या ठिकाणी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी त्या जेवणावळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो बसलेला आहे आणि त्यांच्याबरोबर तो जेवण करत आहे. मार्था आणि मरिया देखील त्या ठिकाणी आहेत आणि त्या देखील त्या जेवणामुळीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. पुढे आपण पाहतो की त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठवले तो देखील तेथे होता. म्हणून तेथे त्यांच्यासाठी जेवणावळ केली. तेथे मार्था वाढीत होती आणि लाजर त्यांच्या पंक्तीत बसणाऱ्यांपैकी एक होता. पुढे आपण पाहतो की वचन 3, तेव्हा मरियाने अर्धा शेर शुद्ध जटामासी मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. प्रियांनो, आपल्याला ही गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे की मरियाने ही गोष्ट का केलेली आहे. मरियाला का असं वाटलं की प्रभू येशू ख्रिस्ताला सुगंधी तेल लावावं? मरियाला का बरं असं वाटलं असेल? कारण की प्रियांनो, आपल्याला वचन जर आपण नीट वाचलं तर आपल्याला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त वारंवार शिष्यांना हे सांगत होता, शिष्यांना समजून सांगत होता की आता काहीच दिवसानंतर मला धरण्यात येणार आहे, मला त्या ठिकाणी फटके मारण्यात येणार आहेत, माझा छळ करण्यात येणार आहे आणि मला वधस्तंभावरती मारून टाकण्यात येणार आहे. या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्व शिष्यांना समजावून सांगत होता. प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्व शिष्यांना या गोष्टीची कल्पना त्या ठिकाणी तो देत होता. परंतु बऱ्याचशा शिष्यांना ही गोष्ट समजून येत नव्हती की खरंच नक्की काय घडणार आहे पुढे जाऊन. परंतु मरियाच अशी एक त्या ठिकाणी स्त्री होती की तिला त्याचा अंदाज त्या ठिकाणी आलेला होता की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी काय बोलत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पुढे काय घडणार आहे. आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की मरिया ही जी होती ती प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसून त्याचा संदेश ऐकत असत, त्याचं सर्व म्हणणं ऐकत असत, त्याचे सर्व उपदेश ती ऐकत असत. आणि त्यामुळेच तिला ही गोष्ट आधीच लक्षात आलेली होती की प्रभू येशू ख्रिस्त आता आपल्यासाठी मरणाच्या वाटेवरती तो चाललेला आहे. आणि त्यामुळेच तिच्या अंतःकरणामध्ये एक त्या ठिकाणी इच्छा उत्पन्न झाली, एक प्रेम उत्पन्न झालं. आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी आता काय करू? प्रभू येशू ख्रिस्त तर आमच्यासाठी आता मराव्यास देखील त्या ठिकाणी चाललेला आहे, तर प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी काय करू? तर अशा रीतीने तिच्या अंतःकरणामध्ये ती गोष्ट आली आणि तिने
त्या ठिकाणी तिने असं त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये एक या ठिकाणी एक प्रश्न उत्पन्न झाला की प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी काय करू की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताला त्या घटनेसाठी त्या मरणासाठी मी त्या ठिकाणी तयार करेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्याद्वारे आनंद होईल. आणि त्याने त्या ठिकाणी विचार केला की माझ्याजवळ अशी कुठली गोष्ट आहे की सर्वात मौल्यवान गोष्ट माझ्यासाठी माझ्याजवळ माझ्या घरामध्ये अशी कुठली गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी त्या ज्यावेळेस तिने पाहिलं तर तिच्याजवळ होतं की मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासी मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तिच्याजवळ काय होतं तर शुद्ध जटामासी तेल, अलाबास्त्र कुपीमध्ये ठेवलेले शुद्ध जटामासी तेल होतं. प्रियानो, आपण जर विचार केला तर हे अलाबास्त्र तेल काय होतं याचा जर विचार करायचा प्रयत्न केला, हे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर अलाबास्त्र म्हणजे काय, अलाबास्त्र म्हणजे काय जर आपण विचार केला तर अलाबास्त्र या शब्दाचा अर्थ होतो की हा एक मौल्यवान दगड आहे. अलाबास्त्र हा या शब्दाचा अर्थ असा आहे की हा एक मौल्यवान, अतिशय मौल्यवान दगड आहे. त्या दगडापासून कुप्या तयार केल्या जायच्या, बाटल्या तयार केल्या जायच्या की ज्यामध्ये शुद्ध असं सुगंधित तेल त्या ठिकाणी ठेवलं जायचं. आणि आपल्याला पाहायला मिळतं की हे शुद्ध जटामासी तेल त्या ठिकाणी कुठं बनलं जायचं. त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की नार्ड हा शब्द त्या ठिकाणी लिहिलेला आहे की नार्ड, शुद्ध जटामासी तेल. ज्या झाडांच्या मुळ्यापासून ते तेल त्या ठिकाणी तयार व्हायचं ते भारतामध्ये तयार व्हायचं. भारताच्या हिमालयामध्ये ते सापडायच्या त्या मुळ्या, आणि त्या मुळ्यापासून ते तेल त्या ठिकाणी तयार व्हायचं. आणि ते तेल त्या काळातल्या व्यापाऱ्यांद्वारे भारतामधून इस्रायल देशामध्ये पोहोचवलं जायचं. आणि त्या ठिकाणी मरियेने कदाचित माहिती नाही तिने ते कसं विकत घेतलं असेल आणि त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये ते तेल होतं. प्रियांनो, खरोखर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की ते तेल त्या ठिकाणी अतिशय मौल्यवान असं होतं. खरोखर प्रियांनो, ते तेल त्या अलाबास्त्र कुपीमध्ये ठेवलेलं होतं. ते दगड देखील अत्यंत मौल्यवान होता, ती कुपी देखील अत्यंत मौल्यवान होती. आणि त्याच्यामध्ये जे तेल होतं, त्याच्यामध्ये जे शुद्ध जटामासी तेल होतं ते देखील अत्यंत मौल्यवान होतं. आणि आपल्या सर्वांना, भारतीयांना देखील ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतामध्ये बनलेलं तेलाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा तैलभंग झालेला आहे. खरोखर प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला तिने अतिमौल्यवान असं त्या तेलाने तैलभंग केलेला आहे. पुढे आपण पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला ते तेल लावण्यात आलं त्यावेळेस काही शिष्यांनी म्हणजे यहूदा इस्करियोत यांनी काय केली, नाराजी व्यक्त केली की हा नाश कशासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती आणि पायावरती तिने ते तेल लावलं आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. त्यावेळेस तो असं म्हणाला की हा नाश कशासाठी या तेलाची नासाडी केली. हे तेल जर आपण विकलं असतं आणि याच्याद्वारे किती त्या ठिकाणी लिहिलेलं आहे किती रुपये आले असते, 300 रुपये आले असते. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की 300 रुपये त्या ठिकाणी विकून आले, 300पेक्षा जास्तच रुपये त्या ठिकाणी आले असते. आणि त्या पैशाचा उपयोग करून आपण कितीतरी गोरगरिबांना मदत केली असती. म्हणजे प्रियांनो, आपण पाहूया की ते तेल किती रुपयाचं होतं की 300 रुपये जर विचार केला तर अभ्यासक असं सांगतात की त्या काळामध्ये ते 300 रुपये म्हणजे एका कुटुंबाचं 1 वर्षाचं उत्पन्न ते होतं. 1 वर्षाचं उत्पन्न, 1 इयर इन्कम. म्हणजे प्रियांनो, मरियेने किती मोठा त्याग केलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मरियेने तिने जर ते तेल विकलं असतं तर तिला एक वर्ष पुरतील इतके पैसे मिळाले असते आणि तिच्या कुटुंबाचं 1 वर्षभर त्या ठिकाणी पालनपोषण झालं असतं. तिला कुठलीही काम करायची गरज पडली नसती. परंतु तिने हा विचार केला नाही की प्रभू येशू ख्रिस्ताला मी एवढी मोठी गोष्ट कशी समर्पित करू. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्या गोष्टी करणार होता त्यासमोर तिला ते तेल अत्यंत क्षुल्लक असं वाटलं आणि ते तेल तिने प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण ही गोष्ट जितकी मौल्यवान आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जी मोठी गोष्ट आपल्यासाठी करत आहे त्यापेक्षा आपण ज्या प्रभूसाठी करत आहोत ते अत्यंत क्षुल्लक तिला वाटलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणावरती तिने ते तेल त्या ठिकाणी ओतून दिलं. तिने 1-2 थेंब टाकले नाहीत. त्या काळात पद्धत अशी होती की ते तेल जे होतं फक्त 1 थेंब त्या ठिकाणी टाकायचे आणि त्या वासाने संपूर्ण घर त्या ठिकाणी भरून जायचं. परंतु तिने संपूर्णच्या संपूर्ण बाटली प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती आणि पायावरती ओतून दिलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी त्याच्या उत्तर कार्यासाठी
त्या ठिकाणी तयार केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो की हिच्या वाटेत जाऊ नका, हिला त्रास का देता, हिने माझ्यासाठी सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याजवळ असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करता येते, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते तिने केले. हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लावलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी म्हणत आहे की माझ्या उत्तर कार्यासाठी हिने मला आधीच त्या ठिकाणी सुगंधी द्रव्य लावलेलं आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, सर्व जगात जिथे जिथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तिथे तिथे हिच्या स्मरणार्थ हे देखील सांगण्यात येईल. जिथे जिथे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाची आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची घोषणा करण्यात येईल, त्या प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतो की मरियाचा उल्लेख देखील करण्यात येतो आहे. मरियाने जे प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे त्या ठिकाणी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ते तेल कसं होतं की पहिली गोष्ट ते तेल होतं, ते तेल अत्यंत मौल्यवान असं होतं. ते सहजासहजी कुठेही मिळत नव्हतं प्रियांनो, कुठेहीच. त्या ठिकाणी ते इम्पोर्टेड होतं. त्या काळामधलं ते इम्पोर्टेड तेल होतं की जे भारतामधून इस्रायल देशामध्ये आणलं जायचं आणि त्या ठिकाणी त्याचा वापर आणि उपयोग केला जायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते शुद्ध होतं, शुद्ध जटामाशी तेल होतं. ते शुद्ध अत्यंत प्युअर, एकदम प्युअर कंडिशनमधले ते तेल होतं आणि त्याच वेळेस त्याचा त्या ठिकाणी तिसरी गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे की ते अत्यंत सुगंधित असं होतं. त्या सुगंधाने सर्व घर त्या ठिकाणी भरून गेलेलं होतं. चौथी गोष्ट, ते अत्यंत महाग होतं. प्रियांनो, आपण आत्ताच पाहिलं की 300 रुपये त्याची किंमत होती आणि एका वर्षाचं उत्पन्नाच्या बरोबरीने त्याची किंमत होती आणि ते तेल मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाशी अर्पण केलेलं आहे. आज आपण विचार करूया की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी किती मोठी गोष्ट केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं जीवन त्या वधस्तंभावरती देऊन टाकलेलं आहे, स्वतःचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे. आपल्यावरती इतकं त्याने प्रेम केलं, आपल्याला त्या ठिकाणी स्वतःचं रक्त सांडून आपल्याला पापांची क्षमा त्या ठिकाणी त्याने मिळवून दिलेली आहे. सार्वकालिक जीवन, स्वर्गातलं जीवन त्याने आज आपल्या प्रत्येकाला मिळवून दिलेलं आहे. तर आपण त्या ठिकाणी इतकी सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी केलेल्या असताना आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आज काय देत आहोत? आपण आज प्रभू येशू ख्रिस्ताला आपण जे अर्पण देतो ते अत्यंत मौल्यवान असं असतं का? आपण विचार करूया प्रियांनो. मौल्यवान असं असतं का की जे सहजासहजी कुठेही मिळत नाही, अशा गोष्टी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला देतो का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाशी आपण आणतो का? अशा गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तासमोर आणतो का की ज्या अत्यंत शुद्ध असतील, शुद्ध आणि पवित्र असतील आणि आपल्या अंतःकरणापासून, आपल्या शुद्ध अंतःकरणापासून त्या आपण प्रभू येशू ख्रिस्ताला देतो का? आपण याचा आज विचार करूया प्रियांनो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ते सुगंधित होतं. आपल्या अर्पणाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताला असं अर्पण आपण दिलं गेलं पाहिजे आपल्या जीवनाद्वारे की प्रभू येशू ख्रिस्ताला त्या सुगंधाद्वारे त्याचं मन अत्यंत भरून गेलं पाहिजे, त्याचं मन आनंदित आणि प्रफुल्लित झालं पाहिजे. असं अर्पण आपण प्रभू येशू ख्रिस्ताला देणं गरजेचं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, ते अत्यंत महाग असलं पाहिजे. महाग असलं म्हणजे मी म्हणत नाही की खूप महागातली महाग गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही द्या, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की तिने महाग तेल दिलं, याचा अर्थ तिने कितीतरी मोठा त्याग केलेला आहे, कितीतरी मोठ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. तिने कदाचित बरेचसे दिवस तिने पैसे साठवून ते तेल त्या ठिकाणी विकत घेतलं असेल, परंतु ज्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्तासमोर त्या ठिकाणी तिने तेल आणलं, ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी तिने सर्व तेल त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. तिने फार मोठा त्याग केलेला आहे. आपण देखील ज्यावेळेस परमेश्वरासमोर, प्रभूसमोर अर्पण आणतो, आपण त्याग करून कितीतरी गोष्टींचा सॅक्रिफाईस करून आपण ते अर्पण आपण प्रभू येशू ख्रिस्तासमोर आणली पाहिजेत आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याद्वारे आपण गौरव दिलं पाहिजे. प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, आपण विचार करूया प्रियांनो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताला काय देत आहोत. एक वचन त्या ठिकाणी आपण वाचूया. एक गोष्ट आपल्याला ठाऊक आहे. मार्काचा शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 41 ते 44 मध्ये ती गोष्ट लिहिलेली आहे प्रियांनो, की मंदिरामध्ये कितीतरी मोठमोठे लोक त्या ठिकाणी येतात आणि मोठमोठ्या थैल्याचे थैल्या त्या ठिकाणी अर्पणं मंदिराच्या त्या दानपेटीमध्ये ते टाकत असतात प्रियांनो. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की एक विधवा येते आणि त्या ठिकाणी ती फक्त 2 टोल्या त्या ठिकाणी प्रभू त्या अर्पणामध्ये टाकते आणि प्रभू येशू ख्रिस्त इकडच्या बाजूने ते पाहत असतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्या ठिकाणी ती सांगतो की ती या सर्वांपेक्षा त्या विधवेने सर्वात जास्त त्या ठिकाणी टाकलेलं आहे.
कारण की या सर्व लोकांनी काय टाकलं की आपल्या उत्पन्नातून, आपल्या वैपुल्यातून, आपल्या संपत्तीमधून थोडंसंच काहीतरी टाकलेलं आहे. परंतु या विधवेने काय केलेलं आहे की आपलं सर्वच्या सर्व गोष्ट, सर्वच्या सर्व मिळकत तिने त्या ठिकाणी टाकून दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणि म्हणतो की या विधवेने सर्वात जास्त गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अर्पणामध्ये टाकलेली आहे. आपले अर्पणं त्या ठिकाणी असतात का प्रियानो? वचन आपल्याला सांगतं की आपल्याला परमेश्वर किती टक्के रक्कम द्यायला सांगतो? फक्त 10% आपल्याला द्यायला सांगतोय. वचनातून आपल्याला पाहण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांनासुद्धा ही गोष्ट ठाऊक आहे की आपण मंडळीमध्ये आणि चर्चमध्ये किती टक्के रक्कम टाकावी असं परमेश्वर आपल्याला सांगतो की 10% रक्कम तुम्ही तुमच्या उत्पन्नाची टाका. मरियेने तर आपलं संपूर्ण 1 वर्षाचं उत्पन्न त्या ठिकाणी तिने टाकून दिलेलं आहे. 100% समर्पण तिने प्रभू येशू ख्रिस्ताला केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने कितीतरी मोठा त्याग करून तिने ते अर्पण, मौल्यवान असं तेल प्रभू येशू ख्रिस्तासमोर आणलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती आणि पायावरती ओतून दिलेलं आहे. आणि संपूर्ण समर्पण तिने प्रभू येशू ख्रिस्ताला केलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहतो की 1 वर्षाचं उत्पन्न तिने दिलं. आणि या गोष्टीद्वारे आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की तिचं आपल्या देण्याद्वारे आपण ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला आणि परमेश्वराला आणि आपल्या देवाला आपण दाखवून देत असतो की आपण कुणावर जास्त प्रेम करत असतो. आपल्या देण्याद्वारे ह्या गोष्टी परमेश्वराला समजत असतात की आपण कुणावर जास्त प्रेम करतो. आपण जगी गोष्टीवरती जास्त प्रेम करतो की आपण आपल्या परमेश्वरावरती जास्त प्रेम करतो. पुढे आपल्याला पाहायला मिळतं की यहूदा इस्करियोत काय म्हणतो की हे सुगंधी तेल 300 रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला, असे नाही तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्या टाकण्यात येईल ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणत असे. यहूदा इस्करियोत काय म्हणाला की हे जर तेल विकलं असतं आणि गोरगरिबांना आपण कितीतरी गोरगरिबांना मदत करता आली असती आणि त्याद्वारे आपण कितीतरी आशीर्वाद त्यांचे मिळवले असते. आणि अशा रीतीने तो त्या ठिकाणी ह्या तेलाची अशी नासाडी का असं तो त्या ठिकाणी बोलतो. तो असं का बोलतो तर त्या ठिकाणी वचन सांगतं की त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेईल तो म्हणून तो असे बोललेला आहे. बऱ्याचशा वेळेस आजसुद्धा आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये सुद्धा बरेचसे लोक असे असतात की चर्चमध्ये इतकं का द्यायचं, चर्चला इतकं का मदत करायची, चर्चला 10% रक्कम का द्यायची, असं त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेस आपल्याला वाटतं. त्याच्याऐवजी आपण गरिबांना मदत करू, आपण गोरगरिबांना सहाय्य करू असं त्या ठिकाणी बोलत असतात. परंतु असे लोक तेच बोलतात प्रियांनो की जे गरिबांनासुद्धा मदत करत नाहीत आणि चर्चलासुद्धा देत नाहीत. असेच लोक जे असतात ते असं बोलत असतात की चर्चमध्ये काय इतकी मदत करायची. या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे प्रियांनो की मरियेने जे केलं ते तिच्या शुद्ध अंतःकरणाने केलं. प्रभू येशू ख्रिस्ताला तिने एक भक्ती त्याची करायची होती, तिला ते प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करायची होती. प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला एक अत्यंत अनमोल असं ते उपहार परमेश्वराला तिला सादर करायचा होता. त्या शुद्ध अंतःकरणाने ते प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करत असताना तिने ते तेल देखील प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन टाकलेलं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी म्हणत आहेत की गोरगरीब हे नेहमीच तुमच्याजवळ असतात आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांचं बरं करता येतं, परंतु मी तुम्हाबरोबर नेहमीच आहे असं नाही. असं या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला असं सांगत नाही आहे की गोरगरिबांना तुम्ही मदत करू नका, गरिबांची तुम्ही काळजी घेऊ नका, परंतु तो म्हणतो की मीचसुद्धा तुमच्या जवळ नेहमीच आहे असे नाही आणि त्यामुळे हिने जे केलेलं आहे ते अत्यंत योग्य केलेलं आहे. प्रियांनो, आपल्याला आपण जे चर्चमध्ये देतो, चर्चमध्ये जे काय आपण दशांश आणतो, दान अलाबास्त्र ज्या अर्पणं आपण ज्यावेळेस देत असतो प्रियांनो, तर हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी वापरलं जातं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी या अर्पणाचा उपयोग होत असतो आणि हे अर्पण देण्याची संधी फार थोड्या लोकांना मिळत असते. प्रियांनो, ही गोष्ट आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत थोड्या लोकांना ही संधी मिळते. ही संधी सर्वांनाच मिळत नाही. जगातल्या कितीतरी लोक आहेत परंतु त्यांना ही संधी मिळत नाही की आपण परमेश्वराला काही गोष्टी देऊ शकतो. परंतु जसं प्रभू त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जसं थोडाच काळ त्यांच्याबरोबर होता, अगदी 5-6 दिवसच राहिले होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाला, आणि तिने त्यावेळेस ते मरियेला हे समजलं की काहीच दिवस प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर ती आहे आणि तिने ते तेल प्रभू येशू ख्रिस्ताला लावलेलं आहे.
तसंच आपण देखील हे समजून घेणं गरजेचं आहे की संधी फार थोड्या लोकांना मिळते आणि थोड्या काळासाठीच ती आपल्याला मिळते आणि त्याचा वापर आणि उपयोग आपण केला पाहिजे आणि आपण आपल्या ख्रिस्ताच्या कार्यासाठी ते आपण अर्पणं आणि आपले दशांश आपले अलाबासरा अर्पणं या मंडळीमध्ये चर्चमध्ये आणले पाहिजेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ते समर्पित केले पाहिजेत. कारण की हे आणखीन एक गोष्ट आपल्याला समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे की आपण जगामध्ये कितीही दानधर्म केले, किती त्या ठिकाणी अर्पण केले, किती त्या ठिकाणी गोरगरिबांना मदत केली, तरी आपण त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळू शकत नाही, त्याद्वारे आपल्याला तारण मिळू शकत नाही, त्याद्वारे आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाशी राहून ज्यावेळेस आपण खऱ्या अंतकरणाने त्याची उपासना करतो, त्याची भक्ती करतो, त्याच्या वचनानुसार आपण चालतो, त्याच्या पश्चाताप त्या ठिकाणी आपण करतो आणि प्रभूसाठी आपण प्रभूच्या गौरवासाठी जीवन जगतो, त्याच वेळेस आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे आणि तारण मिळणार आहे. गरिबांना मदत करण्यापेक्षा भक्ती करणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाशी येऊन त्याची उपासना करणं हे अधिक योग्य आहे, अधिक मोठी गोष्ट आहे. हेच या ठिकाणी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त समजून सांगत आहे. या शास्त्र भागामध्ये आपल्याला दोन स्वभावाचे लोक दिसतात प्रियांनो. एकीकडे मरिया आहे की जिने आपलं संपूर्ण समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताला केलेलं आहे, संपूर्ण समर्पण तिने प्रभू येशू ख्रिस्ताशी केलेलं आहे. ते प्रभू येशू ख्रिस्त जे तिच्यासाठी करणार होता, तिच्यासमोर तिने आपल्या सर्व गोष्टीचं समर्पण केलेलं आहे. ते मौल्यवान तेल देखील प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करून दिलेलं आहे, म्हणजे तिने सर्वस्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाशी अर्पण केलेलं आहे असं या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं की यहूदा इस्करियोतसारखा शिष्य की जो प्रभू येशू ख्रिस्ताचा 12 शिष्यांपैकी एक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याने 3 वर्ष घालवलेली आहेत आणि तो शिष्य असा आहे की प्रभू येशू ख्रिस्तापासून काहीतरी मिळावं या अपेक्षेने तो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ते चाललेला आहे. तो काय करायचा की जे अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताला लोक द्यायचे विश्वासाने त्याच्याकडे ते समर्पित करायचे, म्हणजे एक प्रकारचा तो त्या ठिकाणी खजिनदाराचं काम त्या ठिकाणी तो करायचा आणि त्याच्याकडे लोक विश्वासाने अर्पण आणून द्यायचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदत व्हावी म्हणून, आणि तोच काय करायचा त्याच्यामधून तो पैसे त्या ठिकाणी चोरायचा. असा वचन आपल्याला सांगतं प्रियांनो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तापासून आपण काहीतरी श्रीमंत होऊ, आपण प्रभू येशू ख्रिस्तापासून आपल्याला मोठा लाभ होईल या अपेक्षेने फक्त तो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ती चाललेला होता. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं की मरियासारखी व्यक्ती की जी प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपलं सर्वस्व त्या ठिकाणी तिने समर्पित केलेलं आहे. विचार करूया प्रियांनो की आपण आज कुठल्या प्रकाराचे लोक आहोत. आपण आज चर्चमध्ये का येतो, आपण आज भक्तीमध्ये का येतो, आपण ख्रिस्ताबरोबरती का आहोत, आपण ख्रिस्तावरती का विश्वास ठेवलेला आहे. काहीतरी मिळावं, काहीतरी मंडळीकडून आपल्याला मदत मिळावी किंवा संस्थेकडून आपल्याला मदत मिळावी, काहीतरी आपलं भलं व्हावं, आपल्याला नोकरी मिळावी, पैसा मिळावा, अशा गोष्टींसाठी आपण ख्रिस्ताकडे येतो की या मरियासारखं की आपलं स्वतःचं अर्पण आपण प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करू या अपेक्षेने आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जवळ येतो. प्रियांनो, आज आपण विचार करूया की आपण कुठल्या प्रकारचे लोक आहोत. आपण एक वचन वाचूया शेवटी. अनुवादाचा 6वा अध्याय आणि वचन 5 आपण काढूया. अनुवादाचा 6वा अध्याय आणि वचन 5 आपल्याला सांगतं की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की आपण परमेश्वरावरती, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरती, आपल्या परमेश्वरावरती आपण कसं प्रेम करावं तर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी प्रेम करावं. मरिया आपल्याला दिसते या ठिकाणी की तिने पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम केलेलं आहे आणि तिच्याद्वारे तिला जे शक्य असेल ते संपूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर तिने आणून ठेवलेलं आहे. प्रियांनो, आज आपण विचार करूया की आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने आपण त्याच्यावरती प्रीती करतो का. खरोखर हे वचन आपण परमेश्वरासाठी, परमेश्वराला गौरवासाठी आपण आशीर्वादित करूया. आपण प्रार्थना करू. खरोखर आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या थोर गौरी बापा परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो बापा. परमेश्वरा, खरोखर परमेश्वरा, मरियेने परमेश्वरा आपलं 1 वर्षाचं उत्पन्न तिने विचार केला नाही, तिने कुठली त्या ठिकाणी मागे पुढे पाहिलं नाही, तर 1 वर्षाचं उत्पन्न तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाशी समर्पित करून टाकलं.
खरोखर तिने आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती केली. आणि खरोखर परमेश्वरा एक आदर्श आम्हा सर्वांसमोर तिने ठेवला. खरोखर बापा आम्हा प्रत्येकालाही तुझी दया आणि कृपा पुरव बापा. तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला तू कर परमेश्वरा. आणि खरोखर परमेश्वरा आम्ही देखील परमेश्वरा तुझ्या आज्ञा पाळाव्यात परमेश्वरा. तुझं भय धरावं, तुझी सेवा करावी, तुझ्या वचनामध्ये आम्ही चालावं आणि पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने तुझ्यावरती प्रीती करावी. आणि आमचं संपूर्ण जीवन परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी आम्ही चालावं परमेश्वरा. यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर बापा. पुन्हा एक वर तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो बापा. आणि सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो बापा, म्हणून ती तू ऐक. आमेन. आपण उभे राहूया प्रियानो आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि ग ही सर्व काळ तुझेच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि थोडं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनावर असो.